मित्रांनो, सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ तुम्ही पाहिला आहे का? हा व्हिडिओ पाहून कोणत्याही माणसाच्या अंगावर काटा येईल। एक मुलगी आपल्या वडिलांच्या अंत्यसंस्काराच्या वेळी स्मशानभूमीत बसलेली आहे। समोर तिच्या वडिलांची चिता पेटलेली आहे आणि ती रडत रडत समाजातील त्या कडव्या सत्याचा पर्दाफाश करत आहे, ज्याकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो। प्रकरण असे आहे की त्या मुलीच्या वडिलांचे निधन टीबी या आजारामुळे झाले होते। मुलीचा आरोप आहे की तिच्या वडिलांना 4 मोठे भाऊ बहिणी होते, भरलेलं कुटुंब होतं, पण अंत्यसंस्काराच्या वेळी तिथे एकही सख्खा नातेवाईक उपस्थित नव्हता। का? कारण त्यांना भीती होती की टीबीचा संसर्ग त्यांच्या मुलांना होईल। रडत रडत ती मुलगी पुढे म्हणते, यहाँ मेरे पापा चल रहे हैं और अगर आप आजू बाजू देखेंगे ना तो कोई भी नहीं है, कोई भी नहीं है उनकी फैमिली का। बस यहाँ मैं हूँ, मेरी मम्मी है एंड उनके 2 दोस्त बैठे हैं जो इनके लास्ट राइट्स पे है। एंड टीबी से जब ऑफ हुए वो तो उनकी बहन लोग भी नहीं है, बिकॉज व्हाट दे थॉट कि मेरे बेटे लोग को ना लग जाए टीबी। मेरे पापा वाज द ओनली वन जो उनको चलाए, सब कुछ किए। एंड नाउ आई हैव डन माय फादर लास्ट राइट एंड उनकी बहन लोग भी आई थी। एंड व्हाट दे डन, they are here just for property। एंड देखो जलाते वक्त भी पापा के साथ नहीं थी एंड मैंने पापा को जलाया, मैंने पापा का सब कुछ किया। एंड नाउ दे आर नॉट इवन हियर, दे जस्ट हियर फॉर प्रॉपर्टी। मित्रांनो, ही घटना आजच्या काळात माणसाच्या स्वार्थाची जिवंत साक्ष आहे। आज अनेक लोक माणसाची किंमत त्यांच्या आयुष्याने किंवा त्यांच्या श्वासांनी नाही, तर त्यांच्याकडून स्वतःचा काय फायदा होईल यावर ठरवतात। जिथे आजाराची भीती आणि स्वार्थ आडवा येतो, तिथे अनेक वर्षाचे रक्ताचे नातेही क्षणात तुटून जातात। पण या दुःखाच्या डोंगरातही आशेचा एक किरण दिसला। त्या स्मशानभूमीत त्या मुलीच्या आणि तिच्या असहाय्य आईच्या पाठीशी जर कोणी ठामपणे उभे होते, तर ते होते त्यांच्या वडिलांचे 2 जिवलग मित्र। शेवटी कामी आले ते रक्ताचे नाते नव्हे, तर मनाने जपलेले मैत्रीचे नाते। मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला एक मोठा धडा देतो। दिखाव्यासाठी असलेल्या 100 नातेवाईकांपेक्षा तुमच्या सर्वात कठीण काळात तुमचा हात धरून खंबीरपणे उभे राहणारे 2 खरे मित्र कितीतरी मौल्यवान असतात। मित्रांनो, बदलत्या समाजातील नात्यांच्या या वास्तवाबद्दल तुमचं मत काय आहे? कमेंट करून नक्की सांगा।